नमस्कार, मी शुभांगी। आज मी कोबीच्या पराठ्याची रेसिपी शेअर केली आहे। खूपच छान असा कोबीचा पराठा आणि त्यासोबत चमचमीत अशी टोमॅटोची चटणी मी आज बनवली आहे। त्याची रेसिपी आपण बघूया। पहिल्यांदा फ्लॉवर छान किसून घ्यायचा आहे ग्रेटरने। बारीक किसणीने फ्लॉवर किसून घेतला आहे। नंतर मी 2 वाट्या कणिक, 2 चम्मच रवा इथे घातला आहे। छोटे 2 चम्मच रवा, छोटे 2 चम्मच बेसन मी इथे टाकत आहे। थोडंसं मीठ घालत आहे। याच्यामध्ये आता आपल्याला तूप किंवा तेल घालायचं आहे। याच्यामुळे पराठा खूप छान खस्ता बनेल। यासाठी मी छोटे 3 चम्मच तूप घालत आहे आणि छान असा सॉफ्ट याचा गोळा मळून घ्यायचा आहे। नॉर्मल टेम्परेचरचंच तूप इथे घातलेलं आहे। तेल किंवा तूप काहीही घालू शकतो आपण। छान सॉफ्ट मळून घेते आहे आणि पीठ मळून बाजूला ठेवून नंतर आपण त्याचं सारण तयार करून घेऊया। कोबी मी ग्रेटरने छान किसून घेतला आहे बारीक किसणीने। त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून मी बाजूला ठेवलं आहे। त्याच्यामुळे कोबीमधलं एक्स्ट्रा मॉइश्चर निघून जाईल। मिठामुळे त्याला पाणी सुटेल। नंतर आपल्याला ते पाणी काढून घ्यायचं आहे कोबीमधलं। कोबीचा पराठा हा करायला थोडा हार्ड त्याच्यामुळेच जातो। कोबीमध्ये जे मॉइश्चर असतं त्याच्यामुळे पराठा लाटायला कठीण जात असतो। हिवाळ्याचा आता बाजारात कोबी छान यायला लागला आहे। एकदम बटरी कोबी मिळतो। याला मीठ लावून ठेवलेलं होतं मी कोबीला। आता छान प्रेस करून त्याच्यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला। एक्स्ट्राचं जे पाणी आहे, मीठ लावल्यामुळे त्याला पाणी सुटलेलं आहे, ते सगळं पाणी आता काढून घ्यायचं आहे। छान कोरडा होईपर्यंत प्रेस करून पाणी काढून घ्यायचं आहे। कोबीमध्ये बरंचसं पाणी निघत आहे, मिठामुळे त्याला पाणी सुटलं। आता याच्यामध्ये पराठा खस्ता होण्यासाठी थोडीशी शेव मी मिक्सरमध्ये बारीक करून घेते आहे आणि त्याच्यामध्ये टाकते आहे। आपल्याकडे जर भुजिया अवेलेबल असेल तर तो सुद्धा आपण असं हातानेच बारीक क्रश करून टाकू शकतो। पण माझ्याकडे जाड शेव होते, हे मी थोडं मिक्सरला बारीक केले आणि मिक्सरला बारीक करून त्याच्यामध्ये ॲड केले। त्याच्यामुळे पराठा छान खस्ता आणि वेगळी टेस्ट त्याला येईल। एक्स्ट्राचं जे मॉइश्चर आहे ते बेसनमध्ये येऊन जाईल। बेसन त्याला ॲब्झॉर्ब करून घेईल। आता याच्यामध्ये लाल तिखट, थोडंसं धने पावडर आणि थोडासा अर्धा चम्मच गरम मसाला मी टाकलेला आहे। थोडंसं जिरं टाकते आहे। मीठ आपण कोबीला लावून ठेवलं आहे, त्याच्यामुळे मीठ टाकताना थोडं अंदाज घेऊनच टाकायचं आहे। आता याच्यामध्ये मी थोडासा सांबार मसाला, होममेड सांबार मसाला आहे हा, 1 चम्मच सांबार मसाला घातला आहे। याच्यामुळे याला चव छान येईल। थोडंसं मीठ घालते आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे। हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे। छान सारण तयार होईल आपलं। शेव बारीक करून टाकल्यामुळे याला असं एक छान टेक्स्चर तयार झालेलं आहे, बाइंडिंग तयार झालेलं आहे सारणाला आपल्या।
याच्यासोबत खायला आपण टमॅटोची चटणी बनवून घेऊया. जोपर्यंत गोळा थोडासा सॉफ्ट होईल, गोळ्याला रेस्टिंग टाईम द्यायचा आहे 10-15 मिनटं आपल्याला, तोपर्यंत मी चटणी तयार करून घेते आहे. तेलामध्ये थोडीशी मोहरी, जिरं आणि कांदा ॲड केलेला आहे मी. टमॅटो मी मिक्सरला बारीक करून घेतले, त्याची क्लिप मिस झाली माझ्याकडनं. 2 साधारण आकाराचे टमॅटो, त्याच्यामध्ये 2-3 लसण पाकळ्या आणि 2 हिरव्या मिरच्या, हे सगळं मी मिक्सरला बारीक करून घेतलं आहे. ते मी तिथे ॲड केलं. तर वरून मी लाल तिखट, हळद, थोडीशी धणे पावडर, मीठ घालते आहे. आणि हा टमॅटो थोडंसं सॉफ्ट होईपर्यंत शिजू द्यायचं आहे आपल्याला. थोडंसं गूळ घालत आहे मी, थोडी आंबट गोड चटणी छान होईल. थोडं झाकण ठेवून टमॅटो सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घेतला. छान अशी चमचमीत चटणी या पराठ्याबरोबर खायला तयार आहे. खूपच छान लागते ही चटणी या पराठ्याबरोबर. थोडंसं अद्रक घातलं होतं मी या चटणीमध्ये. आता आपलं बॅटर सारण असं तयार आहे आणि गोळासुद्धा छान सॉफ्ट झालेला आहे. तर पराठा कशा पद्धतीने भरायचा आहे ते मी दाखवते आहे. अशी वाटी करून घ्यायची आपल्याला, वाटीचा आकार द्यायचा आहे. त्याच्यामध्ये छान प्रेस करून करून सारण टाकायचं आहे. भरपूर सारण टाकलं तर हा पराठा खूपच छान टेस्टी लागतो. आणि आता छान कडा प्रेस करून घ्यायचा आहे आणि थोडासा जाडसरच पराठा छान लागेल हा पराठा लाटून घ्यायचा आहे. लाटायलाही खूप इझी जातं आहे. तुम्ही बघत असाल किती इझिली मी हा पराठा लाटलेला आहे. काहीही सारण कुठेही बाहेर आलेलं नाही आहे. खूपच छान असा पराठा लाटला गेलेला आहे. आणि आपण याला आता तेल, तूप किंवा बटर काहीही जे आपल्याला आवडेल ते टाकून छान शेकून घ्यायचं आहे. खूपच छान असा स्लो टू मीडियम गॅसवरती शेकून घेऊ आपण. खूप फुल गॅसवरती नाही शेकायचं आपल्याला.